सगळं ठीक आहे बेटा. आई धर धर असा धरण नाही रे ग, तुम्ही दोघी पाहिले की आहे ना, शंकर कुशुंडगीचं माझ्यावर. मगाशी ते अवघात तर त्याचं खूपशी म्हटलंय मगाशी. आणि त्याचं रक्त लागलं. हेच हे रक्त आहे दुपट्ट्याचं. जानकी बोल ना. एकतर काय असं बेटा समोर बसतो रे. आणि हो बेटा, आईला गरम गरम चहा करून दे. ऊन भागून आली असेल तू, पायाला थोडासा आराम दे तुझ्या. इकडं 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 सर इकडं सर इकडं. गरम गरम बढिया. हाँ बस असं बस. गरमागरम चहा बनव. अरे वाह क्या बात है. जानकी काय ग म्हणाली तू? किती काळजी करतेस? किती हा, साहिल भाऊ, किती दिसत आहे? काळजी करता माझी. अगं तू ये काय तर जानकी, काळजी तुझी नाही करायची तर कुणाची करायची ग? दिवसभर राब राबतेस, बाबा निघ जगला जातेस, काळ्या मोळ्या गोळा करतेस, एकतर त्यातून 5-50 रुपये घडवतेस. ते आपल्या पोरांच्या भल्यासाठीच ना. हा? आपली मधू सुद्धा पण एखादी धुणी पुसणी करते, जे मिळेल ते काम करते. ते अनिकेतच्या शिक्षणासाठीच ना. हा? आपला अनिकेत खूप शिकला पाहिजे. शिकून खूप मोठा साहेब व्हायला हवा. त्याने आपल्या बरोबरच आमचं देखील नाव खूप मोठं करायला हवं असं मला वाटतंय. आणि त्यासाठीच आपण सगळेजण धडपड करत आहोत ना. मला विश्वास आहे माझ्या अनिकेतवरती की तो शिकून एक दिवस खूप मोठा साहेब झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याने माझ्या मधूचं लग्न खूप थाटामाटात करावं, खूप थाटामाटात करावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. आणि माझा विश्वास आहे ना माझ्या अनिकेतवरती की तो माझ्या मधूचं लग्न खूप थाटामाटात करेल. नक्कीच करेल. जानकी, ए जानकी, कुठे हरवलीस तू? मी तर अगदी स्वप्नात रंगून गेले होते. तू स्वप्नात बघत बस. अगं एक दिवस हे स्वप्न आपलं सत्यात उतरणार आहे, खरं ठरणार आहे. हो. ऍक्सिडेंट झाला. सावली भंडारी झेब्रा क्रॉस एका उद्योगपती विक्रांत भंडारींची एकुलती एक बहीण. आपलं असं येण्याचं प्रयोजन आम्हाला कळेल. मला असं टाकीन रे. नियोजन सांगा. लहान तोंडी मोठं फक्त गिळायला समजतं तेवढं. देते काय? आणि तुम्ही हे कार्ड घ्या, म्हणजे कार्ड वाचल्यानंतर लगेच कळेल तो. अनिकेत, हे कसं शक्य आहे? हे लग्न कसं शक्य आहे? आम्हाला विचारतं लग्न. बरोबर आहे, कारण आता काही दिवसातच आम्ही लग्नाच्या बंधनात अडकणार आहोत. याची ना तुम्हाला पूर्णपणे कल्पना यावी म्हणून ही लग्न पत्रिका देण्यासाठी. मग माझा मुलगा अनिकेत का राहिला? आता तो तुमचा राहिलेला नाही, तो फक्त माझा आहे, माझा होणारा भावी नवरा. काय काय 2 दिवसाची का ओळख झाली त्याच्याशी तुझी? तुझा त्याच्यावरती काय हक्क गाजवायला लागला? 9 महिने 9 दिवस मी त्याला माझ्या उदरात वाढवलं, असह्य वेदना सहन करून त्याला जन्म दिला. अगं त्याच्या शिक्षणासाठी आम्ही आमच्या जीवाचा आटापिटा करतोय. त्याच्या शिक्षणासाठी या घरातील प्रत्येक माणसाने आपलं रक्त आटवलेलं आहे. आणि तू 2 दिवसाची ओळख झालेली मुलगी त्याच्यावरती कायमचा हक्क गाजवत आहे. मला फक्त सल्ले द्यायचे नाही, तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडायचं म्हणजे झालं.
कर्तव्याची भाषा तरी कळते का तुला? कर्तव्याची भाषा? अगं कर्तव्य म्हणजे बावला बावलीचा खेळ वाटला का? क्षणात मारला आणि क्षणात मोडला. कर्तव्याचा डोलारा उभारण्याकरता स्वतःच्या अस्तित्वाची होळी करावी लागते. त्या यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यासाठी आपल्या आशा आकांक्षा पायदळीत उड्या लागतात. आणि आम्ही आमच्या अनेक फळासाठी तेच केलंय. त्याच्यामुळे मला पूर्णपणे जाणीव आहे की त्याला या कर्तव्याची जाणीव असेल. कर्तव्याची जाणीव तेही तुमच्या मुलाला. तसं तर असतं ना तर आज तो इथे असता. आणि तोही इथे कसा येईल? कारण इथे घावाघूम वास येणाऱ्या भिकाऱ्यांच्या घरात ना त्याला किळस वाटते, लाज वाटते. शब्द सांभाळून बोला, शब्द सांभाळून बोला. आम्हाला सुद्धा स्वाभिमान आहे आणि आपल्या स्वाभिमानाला जर तडा गेला ना तर मी तुमच्यासाठी बरं होणार नाही. हे मी नाही बोलत आहे, हे तुमच्या पालिकेत बोललेले शब्द आहे. थांबा ना, मी तसा तुम्हाला पुरावाच देते. तोताराम कपडे. आता अनिकेतचं माझं लग्न आहे ना तर त्या लग्न मंडपात तुमची इज्जत जाऊ नये म्हणून ह्या कपड्याची व्यवस्था आम्ही केली. आता तुम्हाला माझ्या बोलण्याच्या शब्दांवरही विश्वास नसेल तर हे घ्या, अनिकेतनी त्याच्या हाताने लिहिलेलं पत्र वाचा. आता वाचूनच टाका. याची आपला पोरगा बदललाय का? पूर्णपणे बदलला. गाव गडबड आहे इकडे. ओळवला गाव. तुझा भाव पूर्णपणे बदललाय. कोणाची गाडी वगैरे रस्त्यावर उभी आहे? कमीत कमी गाडी तर बाजूला ठेवत जा. बाय हे बाबा, तुम्ही असे नाराज काऊन? अरे हे कोण पाहुण्याची खंबेवाली उभी आहे? अरे हा काय समोर वगैरे कोणी सांगाल का? बरं आता मीच तुम्हाला सगळ्यांना सांगते. या बॅगेमध्ये तुमच्या भावाने नवीन कपडे पाठवले. आता अनिकेतचं आणि माझं लग्न आहे की नाही तर त्या लग्नामध्ये तुम्ही सगळे घाणेरडे दिसून येत म्हणून. काय दिसून नये आम्ही? घाणेरडे दिसून येत म्हणून. हे झाली माझी उजव्या हाताची बत्ती. आणि तुला सांगून ठेवतो बाई, मी टाकोरा हो टाकोरा. या टाक्या हाताची पाहिजे तुझी पुरीची पुरी बत्तीची बाहेर पडा. मी बघापासून तुझे नखरे बाळगाव बाहेरून मला का काहीच माहित नाही म्हणलीस का?
कोणी आमच्या फंदात पडेल ना, नाही त्याच्या कमळाकडून जर हातात दिले ना, तर नाव नाही सांगणार शंका. तेव्हा हा तुझा बारदाना उचल आणि निघे तू. कुठे गेला तो तुझा बुंडरिया बॉडीगार्ड? बे ठीक आहे. हा बारदाना जसा आणला तसा इथून घेऊन जा. जायत हा तुझा पुरा झाला नाही ना, हा पुराचा पुरा उतरवतो. चल उचल. नाव काय तुझं नाव? सावरी. सावरी असशील नाही तर भावरी असशील. मला काही करायचं नसेल, मी हात पाय धुवून याच्या आधी तो जसा गेला ना, तूही येथून सजा. नाही तर तुला आता माझं नाव माहीतच झालं. तू या सावरीला धमकी देतो? सावरीला? अरे तुला ठाऊक नाही मी एक वाघीण आहे, वाघीण. नाही मी माझ्या या पंजाने तुम्हा सर्वांना ओरडून वाया केलं ना, तर मी देखील नावाची सावरी आहे. आज तुम्ही माझा अपमान केला नाही हा? आता बघतच राहा, बघतच राहा कशी तुम्हा सगळ्यांना भीक मागायला होते ते. केव्हाला मजा. अरे आवडतो बेलाचं पान. आवडतो. हा बघा आमचा एवढा मोठा वाडा आणि त्यातला मी एकूणचा एक नौकर. एवढा मोठा वाड्याचा साफसफाई करता करता माझा कसा नाही पडेल ढिला. वाचला. बापरे, या वाड्याचा मालक म्हणजे आमचे विक्रम भंडारी. त्याचा मी आहे कर्मचारी, बायकोसाठी मात्र भिकारी. अजून लग्न नाही झाला माझा. अरे मी म्हणलो मालकाला, अरे आता सावरी मॅडमचं लग्न झालं, माझा पण लग्न करून टाका. पण नाही म्हणला, तुमचा वेळ आहे. अरे काय फरक पडत होता, एखादा लहानचा मांडव पाहायला पाहिजे होता आणि तिथेच लावून द्यायला पाहिजे होता पावलीसारखी. पण नाही. पण जाऊ द्या, तो लग्न हुका खावा आमच्या बाईंचा. अरे अरे बापरे, अरे तो वाजा, त्या वाजामध्ये असा नाच होता, असा नाच होता. तो शांताराम असा नाचला, असा नाचला. अरे गेला गेला त्याचा धोतर सुटून आणि तिकडून शांताबाई पाहत होती. जसा सुटला धोतर तसा ठरला ते त्याला धोतरला. तुझं फरकंडेला मोठी मजा. मग माझा गाणा लागला. मग तो गाणा म्हणजे डीजेवरचा गाणा. अरे केलं मी डीजे कशी धिंगाला नको तू घालू. अगं केलं मी डीजे कशी धिंगाला नको तू घालू. गंगाया लागली शालू, हे पोरं भिडाले चालू. चालू नाचता नाचता पटवून टाकलोय पोरगी. बजावं आमची पटूनच गेली. मग ते तिकडे मग इकडे ते मला वाकून पाहायची, मी सांगून पाहायचा. मस्त मजा यायची. बाहेर चिठ्ठी दाखवावं लागली. चिठ्ठीच्या विषय पण झाला. काय म्हणलं? कसा लागला का सांगता. लग्न तर लागला, पण त्या लग्नामध्ये एवढा धिंगाणा झाला. बापरे, तो कोणता तरी शंकरा नावाचा आला इकडे
आणि त्या माझ्या विक्रम भंडारी शेठची कालर पकडला आणि त्याची महाभयानक युद्ध झाला. का सांगता भाऊ, त्या महायुद्धामध्ये त्या लग्नामध्ये राहील कोण? अरे सोयऱ्याचीच माणी धाकते, भात खाया फक्त बोंबलत राहते, कोणाच्या झगड्यात नाही निघाला. म्हणून मी माझ्या त्या पटवलेल्या पोरीला बाग बगीच्यामध्ये घेऊन गेलो. मग तिचा झाला मला स्पर्श, मग माझा गगनात मावेना हर्ष. मग तिला मला मिठीत ये ते नाही म्हणायची, तिला जवळ ये असं नाही म्हणायची. मग तिच्याकडं मी पाऊशन एक प्रेमाचं गीत म्हणला. कसा हे ऋतू मस्तानी यांना मिठी तर आणि त्यांना पप्पी मला प्रेमानी. हे ऋतू मस्तानी यांना मिठी तर आणि त्यांना पप्पी मला प्रेमानी. करू आपण जगावर राज, कशी लिहू ग प्रेम कहाणी. करू आपण जगावर राज, कशी लिहू ग प्रेम कहाणी. ऋतू मस्तानी यांना मिठी तर आणि त्यांना पप्पी मला प्रेमानी. आता एक काम केलं पाहिजे, आपण बाजारात गेला पाहिजे. अरे हो, त्याला बाजारात मला मालकीना मुळे सांगलं नाही, पण मी का होतं लग्न झालं तेव्हापासून मालकीला मुळे आवडते का? आणि आमच्या त्या मालकाले, नवीन मालकाले गाजर आवडते. चला घेऊन येतो. एक काम करतो, बागेतही जातो आणि बाजारात जातो. माझ्या जागाची कामं पकडली आणि तू एक शब्द देखील बोलायचं नाही, गप राहायचं. काय राहिलं रे तुझं ऐकायचं? सांग ना, काय राहिलंय? माझ्या लग्नामध्ये माझ्या भावाला आणि मला जीवे मारण्याची धमकी देऊन गेले. जर ते तुझ्या रक्ताच्या नात्यातले नसते ना, तर त्याला त्याच वेळेस पोलिसांच्या हवाले करून त्याचा चांगला समाचार घेतला असता. बापरे, माझ्या गालावर मारलेला त्या थापडीचा आवाज अजूनपर्यंत माझ्या कानात घुसतो. नाही सोडणार तुझ्या त्या भावाला आणि तुझ्या भावाला. माझ्या भावाची कॉलर पकडतो तो. अरे काय राहिले रे तुझं ऐकायचं? हे बघ, अगं तो अनपड झाला म्हणून काय तू त्याच्यासाठी स्वतःचा कोणमारा करून घेणार आहे? मला ठाऊक आहे त्याच्या तशा वायफळ वागणुकीमुळे तुझा राग प्रचंड अनावर झाला. आला तुला राग, पण तो राग तू माझ्याकडे बघून तरी तू अनुरागामध्ये बंद होतो.
दोघांना सुखाचा संसार करायचा आणि ह्या सुखाच्या संसारात कुणीही आड येणार नाही याची नीट तुला पाहिजे. खरं सांग, तुझ्या बोलण्यात आणि वागण्यात किती डिफरंट आहे ना. फक्त केवळ माझ्यासाठी तू तुझ्या नातेवाईकांना सुद्धा दूर केलं. ते जाऊ दे गं. आपली खरी प्रबळ शक्ती म्हणजे एकमेकांचा अभेद विश्वास. आणि बघ ना, आज तुझ्या भावाचं जर मला पाठबळ मिळालं नसतं ना तर मी हे यशाचं उंच शिखर गाठूच शकलो नसतो. आज मी इंजिन आहे ना, त्यात तुझ्या भावाचा लाख मोलाचा वाटा. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत माझ्या आईवडिलांचा नातेवाईकांचा आहेच म्हणा, पण मी त्यांचं ते कर्तव्य समजतो. जाऊ दे, बोलायला लागलं की बरंच काय आठवतं. पण खरं सांगू, तू आज ना या ड्रेसवर खूप छान दिसत हे बघा, म्हणजे तू ना मला पुढे जाऊन माझ्या कपड्यांबद्दल कधीच काय बोलू नको, कारण तो ना माझ्या आवडीनिवडीचा प्रश्न असतो. मी तुझी आवड निवड जपणार नाही असं वाटतं का तुला? नाही रे, मला ना तुला सांगावं असं वाटतं म्हणून मी सांगितलं. अगं तुझी आवड निवडच काय, तर तू माझ्या हृदयाची धडकण आहेस, माझ्या जगण्याचा तू प्राणवायू आहेस. अगं श्वास आहेस माझा तू. आणि तुझ्याशिवाय ना मला क्षणाचाही दुरावा सहन होत नाही. हसलीस की नाही बघ. आणि ही असलीच ना की तू खूप छान दिसतेस. खरंच तू अशीच हसत राहा. आता गाणं आहे. तुला हसताना पाहून सखे. काय मला ऑफिसला जायला वेळ होता, तुझ्या समोर रममाण होताना मला वेळेचा भान सुद्धा नाही. आता नको जाऊ, तू थोड्या वेळाने जा. हे बघ ना, हे समजून घे यार. काय समजून घेऊ? अरे लग्न झाल्यापासून तुम्हाला थोडासा सुद्धा वेळ दिला नाही. आणि आता हे बघ, अगं रोमांस करायला आपलं अख्खं आयुष्य आहे. पण नंतर तुला जॉब मी तुझ्यासाठी सायंकाळी लवकर येतो. आपण मग ना भरभरातून मस्त रोमांस करू, ठीक आहे? हो ना. पायरी सोडून मी सुद्धा याच्यानंतर पण विसरून गेले. आज ना मला पार्टीला जायचं. अरे पार्टी खूप छान. आता गुंडा येईल आय थिंक. अरे दादा, मी ना तुझ्या आवडीचा नाश्ता बनवून ठेवला, तर तू तो नक्की खाशील ना? ओके, डोंट वरी अबाउट मी. नाही, एक काम कर, स्वतःला मला की नाश्ता मागूनच घे. दादा, आज मला जरा जास्तच उशीर होईल. ओके, बाय बाय. बाय. बिलकुल समोर आहे. समोर आहे. विक्रांत भंडारी, विक्रांत भंडारी ठीक आहे. नाव आहे माझं. आणि आजपर्यंत ठीक आहे. कोणाची हिंमत झाली नाही माझ्या सावलीवर करायची. तो साला एका चोट संकर्या त्याने 4 चौघात माझी कॉलर बनवून मला अपमान केलं. सोडणार नाही, सोडणार नाही. साऱ्या शंकर्या, विक्रांत भंडारी यांनी माझे प्रत्येक मनसुबे पूर्ण करावा. विक्रांत भंडारे. आणि या संधीचा फायदा घेऊन मी माझ्या बहिणीचं लग्न त्या अनिकेतशी लावलं. एक दिवस असा त्याच संधीचा फायदा घेऊन असा काही डाळ टाकेन ते त्याच दारोदार केले आणि चेक पाठवलो. साऱ्या संकया, आजपासून तुमचे दुःखाचे दिवस. क्योंकि आज पाणी आणि ग्राम खंडाचे आम्ही पंखा दिलेला. क्योंकि आज सर्वांनी भंडारी
दोघात ज्याने माझी कॉलर बदलली त्याची तू बाई सावधान साहेब, तुमच्या गडी माणसामुळे ते तुमच्या अंगावर धावून आला असेल. त्याच्यामध्ये मी तुमची माफी मागते, पण माफ करा माझं गाव. ठीक आहे, तुझ्या दयेपोटी मी त्याला माफ करतो. पण एक लक्ष, त्याच्या नंतर तो जर असा वागला तर त्याची गाठ माझी अशी. अहो, याच्यापुढे तो असा वागणार नाही याची हमी मी घेते ना. पण फक्त एकदा माफ करा ना माझं गाव. ठीक आहे. आणि साहेब, आज मी इथे आले म्हणजे फार महत्वाच्या कामाला. आजचा दिवस रक्षाबंधन आहे, म्हणून मी अनिकेत दादाला राखी बांधायला आली होती. तुम्ही जर का त्याला बोलवून दिलं असतं तर फार बरं झालं असतं. सॉरी मॅडम, तू आताच बाहेर. तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा, मी त्याला कॉल करून बोलू. अनिकेत, विक्रांत बोलतो. तुझी बहीण आली तुला राखी बांधा. 10 मिनिटामध्ये येतो. ठीक आहे, हा तुला बसवतो. मला फोनही नाही लावलं. मॅडम, आपण काय केलं? चहा, कॉफी, सरबत वगैरे? नाही हो साहेब, त्यातलं काही नको. तुम्ही मला बसायचं असतं माफ करा. अहो, हे तुमच्यासाठी. अरे हे का? तुम्ही पहिल्यांदा आमच्या दारामध्ये आलात आणि काही न घेता जाणार म्हणजे आमचा अपमान नाही. आज तुम्ही एवढा आग्रह करत असाल तर घेऊन या काहीतरी. चाय चाय. साला ठीक. झाला, काय ना काय. साला मेनू वाटेल. बाबा तुम्हाला बरं नाही? तुम्ही एक काम करा, माझ्या बेडरूममध्ये आराम करा. बरं वाटलं की माझ्या काळजी सोडून द्या. चल, चल. अगं आता पण एक दुसऱ्यांचे नातेवाईक. आता हा रिश्ता पण जास्त घट्ट ये मधू ये. ये हा रिश्ता तुला दूर मधू यश जमली. शाबास, ये मधू ये. मधू शाबास मधू. मधू
मनाने मारायला पागाने पंख छाटून टाक. साले खूप फळफळायचे. शंकर्या, 4 चौघात तू माझी कॉलर पकडून मला अपमानित करत होतास. आणि आज मी तुझ्या बहिणीच्या बरोबर मी माझा पत्ता पूर्ण केला आहे. विक्रांत भंडारी. विक्रांत भंडारी आहे. विक्रांत भंडारी. त्याला माहिती आहे मी हेपतो म्हणून. विक्रांत भंडारीचा वाडा साला तुला छोकता छोकता माझ्या नाकात दमालाय. विक्रांत भंडारी, आज तुझ्या या वाड्यात एक तुफान बनून आलोय. आता या तुफानाला अडवण्याची तुझ्या किती ताकद आहे तेच मी बघतो. तुझ्या या वाड्यात येण्याची माझी फक्त ही चाहूल आहे. आज तुला भेटतात मी माघारी जात आहे, पण यानंतर नक्की येईल. तेही तुझा प्रतिशोध घ्यायला. कारण साला आपला उचूल आहे. आपला उचूल आहे. आपल्याशी वाकडं म्हणजे डायरेक्ट नदीवर लाकडं. मला माहित आहे त्या नालायकाचा कुठेही कार्यक्रम मला माहित आहे. एक मी आपला स्त्री बघितली की तिच्यावर बलात्कार करणं हा त्याचा गुन्हा धंदा आहे. तू काळजी करू नको. एक मिनिट. पण एक गोष्ट लक्षात ठेव. जोपर्यंत तू केलेल्या कृत्याची तुला सजा देत नाही ना, तोपर्यंत तुला सोडणार नाही. मधू, हे बघ, आत्ता जो प्रकार झाला तो प्रकार कुणालाही सांगू नको. हा, जोपर्यंत तुला न्याय मिळत नाही तोपर्यंत या गोष्टीची वाच्यता कुणालाही करू नको. काय करतेस तू? मला एक सांग, आत्महत्या करणे हा म्हणजे आयुष्यातला एक शेवटचा पर्याय आहे का? नाही. तुझ्यावर जो अत्याचार झाला, जो अन्याय झाला, त्या अन्यायाला वाचा फोडायची आहे. तुला स्वतःला न्याय मिळवून द्यायचा आहे. मला एक सांग, हे सगळं सोडून तू आत्महत्या करायला निघाली? नाही. आपण तुझ्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडू, त्याच्या विरोधात लढू. आणि मी तुझ्यासोबत आहेच. अजिबात काळजी करू नकोस. शिवदादा, अरे काय झालं तरी शेवटी मी मुलगी आहे. अरे पंतमीच्या पायात मला तोडले जाईल. हे बघ, तू त्या सगळ्या गोष्टीची अजिबात काळजी करू नकोस. आणि हो, तू
एक काम कर, आता तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. आता माझ्या घरी गेल्यानंतर तुला घरी कसं सोडून द्यायचं ते मी बघतो. पण आई बाबा मला प्रश्न विचारतील की तुला इतका उशीर का झाला. हे बघ मधू, ह्या सर्व गोष्टीचा विचार तू करू नकोस. आई बाबाला काय प्रश्नाचे उत्तर द्यायचं, त्यांना काय सांगायचं ते मी सांगतो. तू सांभाळशील ना शिवाला सगळं. आता मी सगळं सांभाळतो, तू अजिबात काळजी करू नकोस. चल.